जनसुरक्षा विधेयकाला विरोध ही दुर्दैवाची बाब आहे। भाजपचे आमदार सुमित वानखेडेंनी विरोधकांवर हा हल्लाबोल केलाय। विरोधक हे देशद्रोही संघटनांचं समर्थन करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। गांधी की माओवादी कुठल्या विचारावर चालायचं ते ठरवा, त्यांना देशापेक्षा राजकारण महत्त्वाचं वाटतंय असं वानखेडे यांनी म्हटलंय। दरम्यान याबाबत भाजप आमदार सुमित वानखेडेंसोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आमदार सुमित वानखेडे जी आपल्यासोबत आहे। जनसुरक्षा कायदा पारित झाला आहे, बराच सभागृहाबाहेर विरोध होताना दिसतोय, काय प्रतिक्रिया? निश्चितच हे दुर्दैवी आहे की देशाच्या हिताचा, राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने जो कायदा मांडण्यात आलेला आहे त्याला विरोध करणं, राजकारणाच्या दृष्टीने विरोध करणं हे अतिशय निंदनीय आहे, दुर्दैवी आहे। ज्यांना देशाच्या बद्दल काही चिंता नाही आहे, ज्यांना लोकशाही व्यवस्थेबद्दल चिंता करायची नाही आहे, ज्यांना संविधानाच्या बद्दल काही चिंता नाही आहे, या देशातल्या गोरगरीब तरुण विद्यार्थ्यांबद्दल काही चिंता नाही आहे, त्यांच्या भविष्याबद्दल काही चिंता नाही आहे, त्यांना फक्त चिंता त्यांच्या राजकारणाची आहे। आणि त्यांच्या राजकारणासाठी ते माओवाद्यांच्या लोकांचेही समर्थन करायला तयार आहे। त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ पक्षांनी आता ठरवायला पाहिजे की गांधीजींच्या विचारांना पुढे न्यायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पुढे न्यायचं आहे, की माओच्या विचारांना आणि त्यांच्या समर्थकांना साथ द्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आपण गांधीजींच्या विचारांचा, प्रखर विचारांचा पुरस्कृत करणाऱ्या अशा जिल्ह्यातून येतात, प्रतिनिधित्व तिथल्या एका मतदारसंघातलं करतात। तर गेल्या काही दिवसांपासून असा सातत्याने टीका होताना दिसतंय की गांधी विचारांच्या काही संस्था आहेत तिथे घुसखोरी झाली आहे। काय वाटतं आपल्याला दुसऱ्या विचारांची, काय प्रतिक्रिया याबाबत? वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा आहे। आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी महात्मा गांधींचं वास्तव्य होतं, त्यांच्या विचारावर स्थापित अनेक संस्था या जिल्ह्यामध्ये आहेत। परंतु अतिशय वाईट वाटतं की अशी अनेक लोक जे माओवाद्यांशी संपर्कात असतात, त्यांच्याकडनं आदेश घेतात, त्यांचा छुपा एजेंडा राबवतात, त्यांच्याशी पत्रव्यवहार करतात, असे लोक त्या संस्थानांमध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला चीफ गेस्ट असतात, सेमिनार करतात, वर्कशॉप करतात, इतर राजकीय पक्षांचे ट्रेनिंग होतं तिथे। हे मनाला अतिशय वेदनादायी आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।